हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण गुजरात स्पेशल अशी डाळ ढोकली करणार आहोत। तर त्यासाठी हे बघा 1 वाटी डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। याला तुरीची डाळ फक्त वापरतात, पण मी थोडी तुरीची आहे आणि थोडीशी मुगाची अशी 2 डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत। आणि स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं चवीनुसार। आता हे बघा हे शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे पण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आणि आता हे बघा थोडंसं पाणी ठेवून ग्लास मधोमध ठेवायचं आहे आणि हे शेंगदाणे आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे। साधारण ते 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित डाळ शिजली गेली पाहिजे, अशा पद्धतीने आपण कुकरच्या शिट्ट्या करू शकतो। 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे 2 किंवा 3 चमचे तुम्ही बेसन पीठ घ्यायचं आहे। आणि हा बघा हा ओवा घेतलेला आहे आणि असा हा चुरून ओवा टाकायचा आहे। चाट मसाला, थोडंसं चवीनुसार मीठ, हळद पावडर, लाल तिखट पावडर, गरम मसाला पावडर आणि 1 चमचा नॉर्मल आपण जे खातो ते तेल टाकलेलं आहे। थंडच तेल आहे, गरम तेल टाकलेलं नाही। आता व्यवस्थित असे हे पिठाला मसाले आणि तेल सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं। आणि आपण थोडं पाणी टाकून चपातीचा गोळा आपण कसा मळून घेतो त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे। हे बघा आता झालेलं आहे मळून। आणि आता 1-2 मिनिटासाठी चांगलं हे मऊ करून घ्यायचं आहे, सॉफ्ट करून घ्यायचं आहे। चपातीला फाटता कामा नाही म्हणूनच हे जरा मळून घ्यायचं आहे। आता आपण पिठात हे गव्हाचं पीठ आहे याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे, एकदाच बुडवायचं आहे। आता हे व्यवस्थित अशी चपातीसारखी ही ढोकली लाटून घ्यायची आहे या पद्धतीने। अशी व्यवस्थित अशी सगळ्या बाजूनी लाटून घ्यायची आहे। हे बघा इतकी ही जाडी किंवा पातळ इतकी पाहिजे। आता आपण एखादं पिझ्झा कटर घ्यायचा आहे। पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही चाकू घेतला तरी चालेल, चाकूने केले तरीही काही हरकत नाही। आणि मी बघा अशी ह्या पद्धतीने करते, तुम्हाला ज्या पद्धतीने करायचे आहे कट करायचे आहेत, आकार जो द्यायचा आहे ढोकलीला तो देऊ शकता। हे बघा असं कट करून घ्यायचं आहे। जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा या पद्धतीने आपण कट केलेले आहे। असे सगळा व्यवस्थित अशी ही ढोकली कट करून घेतलेली आहे। हे बघा आता तुम्हाला दाखवते। हे बघा या पद्धतीने हे आकार छान दिसतो म्हणून या पद्धतीने मी केलेला आहे। आता हे सगळं साईडला ठेवून देऊया। आता बघा 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, मोहरी आहे, जिरं, मेथीदाणे, लवंग आणि दालचिनी आणि ही लाल मिरची आहे। बस इतकंच साहित्य आहे। आता हे बघा डाळ शिजून झालेली आहे, 3 शिट्ट्या झालेल्या आहे। ग्लास साईडला काढून घ्यायचा आहे। आता ही डाळ चांगली घोटून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने छान घोटून घ्यायची आहे। व्यवस्थित एकजीव त्याचा करून घ्यायचा आहे। एका साईडला कढई ठेवायची आहे गरम करायला। कढई गरम झाली की त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि जे आपण हे जिरे मोहरी किंवा हे सगळे मसाले आहेत ते सगळे टाकून घ्यायचे आहेत फोडणी करता आणि छान परतून घ्यायचे आहेत। आणि हे बघा कढीपत्ता टाकलेला नव्हता, तोही कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आहे तेही टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। हे बघा यामध्ये कांदा किंवा लसूण टाकत नाही। हे बघा हळद पावडर, धने पावडर, थोडीशी लाल तिखट हे मिक्स करूया। आणि आता जी डाळ आपण घोटून घेतलेली होती तीही याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। आता पाणी आपल्याला वाढवायचं आहे, तर कुकरमध्येच आपण पाणी टाकायचं आहे आणि कुकरचं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान आता हलवून घ्यायचं आहे, उकळी येऊन द्यायची आहे।
उकळी चांगली आल्यावरच आपण ढोकळी टाकायची आहे. आता याच्यात आपण शेंगदाणे टाकले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि हे बघा, हे चिंचेचा कोळ आहे, मी घरीच करून ठेवला होता. तो चिंचेचा कोळ टाकायचा आहे साधारणतः 1 चमचा आणि गूळ टाकायचा आहे 1 चमचा. 2-3 छोटे खडे टाकून द्यायचे आहेत आणि छान उकळी आल्यावरच ही ढोकळी टाकायची आहे. हे बघा, आता उकळी आलेली आहे. एक एक करून सोडून घ्यायची आहे डाळीमध्ये. खूप छान लागते ही चवीला. जराशी अशी गोड, थोडीशी आंबट, थोडीशी तिखट अशी छान ही डाळ लागते, ढोकळी डाळ. हे बघा, आपण सगळे एक एक करून सोडून घ्यायचे. हे बघा, आता हलक्या हाताने हलवायचं आहे पहिलं आणि छान आता एक 10 ते 15 मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे. हे बघा, हे किती छान उकळले गेलं आहे. आता बघा, घट्ट पण झालेलं आहे. आता हे बघा, माझ्याकडे आता कोथिंबीर नव्हती, नाही तर कोथिंबीर पण वरून टाकायची. खूप छान लागते, चवीला तर अप्रतिम झालं होतं. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि ही नवीन रेसिपी आहे, करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झालेली आहे. तर चला, बाय.